तुम्ही कधी मुरूम फोडण्याची चूक केली आहे का? तुम्ही कधी तुमच्या चेहऱ्यावर लहान मुरूम दिसल्यावर तो लगेच दाबला आहे का? आणि दाबल्यानंतर तुम्हाला तो त्रास संपल्यासारखे वाटले का? मुरूम फुटला, थोडा त्रास झाला, थोडा आराम मिळाला, नंतर काही दिवसांनी तुम्हाला दिसले की चेहऱ्यावरून पिंपल गायब आहे, पण त्याच्या जागी एक खून किंवा लहान खड्डा तयार झालेला आहे. असं होतं ना? होय, कारण आपण हे विसरतो की आपण केवळ मुरूम फोडत नाही तर त्या भागातील त्वचेलाही इजा करत आहोत. म्हणूनच आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये मुरुमांबद्दल बोलले पाहिजे असे मला वाटले. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुरुमांचे चिन्ह कसे टाळायचे हे समजून सांगणार आहे आणि त्याचबरोबर मुरुमांबद्दल सविस्तर माहितीही देणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर पहिला प्रश्न असा आहे की मुरुम का दिसतात? पहा, मुरुमांमागचे विज्ञान अगदी सोपे आहे, जे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या त्वचेखाली तेल निर्माण करणारा थर असतो जो त्वचेला आर्द्रता प्रदान करतो. पण जेव्हा शरीरात हार्मोन्स वाढतात, विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर, त्या भरपूर तेल तयार होते आणि जेव्हा हे अतिरिक्त तेल बाहेर पडू शकत नाही तेव्हा धुलीबरोबरच त्वचेला छिद्रे पडतात, बॅक्टेरिया वाढतात, या जीवाणूंमुळे आंतरिक जळजळ होते आणि तेच लाल फोड्या किंवा मुरुमांच्या स्वरूपात दिसतात. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा ते अधिक तीव्र होते, कारण याचे मुख्य कारण म्हणजे मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे चढउतार आणि मुलींमध्ये हार्मोनल चढउतार. यामुळे त्या वयात मुरुम येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण अजिबात घाबरण्याची गरज नाही. हे फक्त तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांचे एक संकेत आहे. त्यामुळे स्वच्छता आणि काळजी घेतल्यास मुरुमे आपोआप बरे होतात. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक मुरुम सारखाच आहे का? उत्तर आहे नाही. प्रत्येक मुरुम हा सारखा नसतो, या पद्धतीने पाहिले पाहिजे. काही मुरुम हे फक्त ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट सेट्स असतात, जे सहसा नाक किंवा कपाळाभोवती लहान मुरुमांसारखे दिसतात. हे लहान असतात आणि त्यामुळे वेदना होत नाहीत. थोड्या साफसफाईने किंवा स्क्रबिंगने ते स्वतःच बरे होतील. परंतु काही मुरुम हे लाल असतात, सुजतात आणि वेदनादायक असतात, ज्यांना स्पर्श केल्यावर दुखते. बऱ्याचदा त्याच्यात पू देखील भरते, जे बॅक्टेरियाचे लक्षण आहे. असे मुरुम त्वचेत खूप खोलवर जातात आणि त्यांचा आधार खूप मजबूत असतो. नखे लावल्यास किंवा वारंवार स्पर्श केल्यास बरे होण्याऐवजी एक मजबूत किंवा खोल डाग तयार करतात. त्याचबरोबर तिथे खड्डाही तयार होऊ शकतो. सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर मुरुम जितका लाल किंवा गडद असेल तितके त्याचे चिन्ह अधिक हट्टी होईल. म्हणून प्रत्येक मुरुम फोडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. आता प्रश्न असा आहे की मुरुम का तयार होतात? तर ते समजून घेणे फार महत्त्वाचे आहे की मुरुमांच्या खुणा का तयार होतात. जेव्हा मुरुम फक्त वरच्या त्वचेवर राहतात तेव्हा शरीर त्यांना सहजपणे दुरुस्त करते. पण जेव्हा संसर्ग खोलवर जातो तेव्हा त्वचेला बरे होण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. या काळात आपले शरीर जखम भरण्यासाठी कोलेजन तयार करते. मुरुम फोडणे ही सर्वात मोठी चूक आहे का? होय, त्वचेवरील मुरुम फोडणे ही एक मोठी चूक आहे जी तुम्ही टाळली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांनी किंवा नखांनी मुरुम दाबता तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही त्यातील घाण काढून टाकत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यातील बॅक्टेरिया आणि संसर्ग त्वचेत खोलवर ढकलता. यामुळे संसर्ग आसपासच्या त्वचेवर देखील पसरतो. त्यामुळे एकामागून एक मुरुम दिसू लागतात आणि सूज आणखी वाटते. म्हणूनच डॉक्टर मुरुमांना स्पर्श न करण्याचा सल्ला देतात. त्याने कितीही त्रास दिला तरी तुमचे काही दिवसांचे धैर्य आणि संयम तुम्हाला त्या संकटापासून वाचवेल, जे कदाचित तुम्हाला वर्षानुवर्ष सोडणार नाहीत. म्हणून खाज सुटणे किंवा अस्वस्थतेचा एक क्षण नियंत्रित करणे आपल्या त्वचेसाठी एक चांगला निर्णय आहे. आता प्रश्न असा आहे की पिंपल्स कसे थांबवायचे? तर पिंपल्ससाठी कोणते घरगुती उपाय काम करतात का? पहा, मुरुम लवकर सुकण्यासाठी लोक घरी ठेवलेल्या गोष्टींचा अवलंब करतात. लोक मुरुमांवर टूथपेस्ट, लिंबू, लसूण किंवा बेकिंग सोडा यांसारख्या गोष्टी लावतात. या गोष्टींमुळे सुरुवातीला चिडचिड होते आणि पिंपल्स कोरडे होताना दिसते. लिंबूमध्ये असलेले ऍसिड त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडवते. हे लावल्यानंतर जर तुम्ही उन्हात गेलात तर तुमचा चेहऱ्याचा रंग गडद होईल. पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती अशी आहे की त्वचेचा वरचा थर भासतो. लिंबूमध्ये असलेले ऍसिड त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडवते. हे लावल्यानंतर जर तुम्ही उन्हात गेलात तर तुमचा चेहऱ्याचा रंग गडद होईल. बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट त्वचेला इतका त्रास देतात की तेथील पेशी मरतात. दीर्घकाळात यामुळे खोल डाग आणि खड्डे पडतात. सौम्य प्रकरणांमध्ये कोरफड जेल किंवा मुलतानी मातीसारख्या नैसर्गिक गोष्टी ठीक आहेत. पण जर मुरुमांमध्ये पू होत असेल किंवा तो वारंवार येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, मुरुमांच्या खुणा पूर्णपणे काढून टाकल्या जाऊ शकतात का? उत्तर आहे हो. मात्र यासाठी धीर धरून योग्य उपचार घ्यावे लागतील. हलके चट्टे वेळेनुसार स्वतःच कमी होऊ लागतात. फक्त त्वचेची योग्य निगा राखावी.
जेथे डॉक्टर क्रीम किंवा सिरम देतात, ज्यामुळे त्वचेचा वरचा थर हळूहळू बरा होतो आणि चट्टे हलके होतात. पण जर खुणा खोलवर असतील किंवा चेहऱ्यावर खड्डे पडले असतील तर एकट्या क्रीमने फायदा होणार नाही. आजकाल वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत झालं आहे की लेझर ट्रीटमेंट, मायक्रो निडलिंग, केमिकल पिल्स यांसारख्या आधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे त्वचा पुन्हा नवीन बनवता येते. योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास 80 ते 90% सुधारणा होऊ शकते आणि तुमची त्वचा बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होऊ शकते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा उपचार काही जादुई चमत्कार नाही, लगेच 1-2 दिवसात प्रभाव दाखवेल. यासाठी आठवडे किंवा महिने लागू शकतात. मात्र लक्षात ठेवा, खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा पिंपलशी निगडीत आहेत. तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो, अशी जुनी म्हण आहे. जास्त तळलेले, भाजलेले, गोड जंक फूड मुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. यामुळे शरीरातील ग्रंथी जास्त तेल तयार करतात आणि याद्वारे मुरुमांसाठी वातावरण तयार होते. दररोज पुरेसे पाणी प्या, ताजी फळे आणि भाज्या खा, गोड थंड पेय आणि मिठाई टाळा. त्वचा बाहेरून तसेच आतून स्वच्छ ठेवा. पण लक्षात ठेवा, एका रात्रीत काहीही होणार नाही. मुरुमांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. योग्य पोषणामुळे आणि तुमच्या त्वचेला संक्रमणाशी लढण्याची ताकद मिळते. त्वचा बाहेरून तसेच आतून स्वच्छ ठेवा. लक्षात ठेवा, एका रात्रीत काहीही बदलणार नाही. पण मुरुमांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. योग्य पोषणामुळे तुमच्या त्वचेला संक्रमणाशी लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे पिंपल्स कमी होतात आणि लवकर बरे होतात. काही रोजच्या सवयी आहेत ज्याद्वारे तुम्ही पिंपल्स वाढण्यापासून रोखू शकता. कारण आपण जाणून बुजून किंवा नकळत अशा अनेक चुका करतो ज्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. काही अशा सवयी ज्यामुळे पिंपल्स पासून आराम मिळतो. तुमच्या घाणेरड्या उशीच्या आवरणाप्रमाणे त्यावर तेल आणि घाम साचतो. तुमच्या मोबाईल फोनची स्क्रीन ज्याला तुम्ही दिवसभर स्पर्श करता, नंतर तेच हात चेहऱ्याला लावता, त्यामुळे बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर पोहोचतात. आपल्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे ही देखील एक वाईट सवय आहे. कारण आपल्या हातातील घाण थेट त्वचेच्या छिद्रांमध्ये जाते. अति ताणतणाव देखील संप्रेरकांना त्रास देतात, ज्यामुळे मुरुमांची वाढ होते. आणखी एक मोठी चूक म्हणजे वारंवार चेहरा धुणे. लोकांना वाटतं की चेहरा पुन्हा पुन्हा धुल्याने चेहरा स्वच्छ होईल, पण प्रत्यक्षात त्यामुळे त्वचा निस्तेज होते. स्वतःला बरे करण्यासाठी शरीर अधिक तेल तयार करू लागते. दिवसातून एकदा चेहरा धुणे पुरेसे आहे. आता पिंपल्स येताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम, पिंपल्स कधीही नखांनी दाबू नका किंवा त्याला वारंवार स्पर्श करू नका. दुसरे म्हणजे इंटरनेटवर पाहिल्यानंतर टूथपेस्ट, लिंबू, आले, लसूण इत्यादी टोकदार वस्तू चेहऱ्यावर लावू नका. नमूद केल्याप्रमाणे त्याने त्वचा बर्न होते. याशिवाय त्वचेच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याशिवाय मेडिकल स्टोअरमधून कोणतीही मजबूत स्टेरॉइड क्रीम चेहऱ्यावर लावू नका. त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत. अनेकदा लोकांना एका रात्रीत मुरुम बरे करायचे असतात, परंतु ही घाई फक्त नुकसान करते. त्यामुळे लक्षात ठेवा की जर तुम्हाला सोप्या पद्धतीने पिंपल फ्री त्वचा हवी असेल तर स्वच्छ आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा साध्या दिनचर्येची गरज आहे. तुमच्या त्वचेला सूट होईल अशा सौम्य फेस वॉशने दिवसाची सुरुवात करा. 8 ते 10 ग्लास पाणी प्या, म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील. तुमच्या आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. पुरेशी झोप घ्या आणि घराबाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीन लावा. लक्षात ठेवा, सूर्यकिरणांमुळे मुरुमांच्या खुणा अधिक गडद आणि घट्ट होतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्वचा ओलसर ठेवण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावा. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरुम येणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. थोडा संयम, थोडी योग्य सवय तुमचे मुरुम बरे करेल. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.